बघा खूप छान असं फाउंटेन आहे ना डुग्गू? मोठं आहे ना? आता इथून आम्ही जाणार. अयोगा तसा वाव हे बघ रोजी इकडं बघा सोबत इकडं बघा इकडे बघा. पार्किंग करायची पार्किंग आणि आता आपण आलो. हे लोकेटेड आहे ठाण्याला आणि खूप छान असं पार्क आहे ते. We are just reached there and explore some parks we are very happy to share with you, so let's go. असं म्हणतात ना, न ठरवलेल्या गोष्टीच कधीही कंप्लीट होतात. असंच काहीतरी झालं. आम्ही ठरवलं नव्हतं जायचं कारण एक्झाम सुरू झालेत आणि कशाला जायचं असा विचार चालू होता. पण मुलं काय ऐकतच नव्हती. कंटिन्यू ते बोलतच होती की मॅम असं करतो आपण चलूया. सिनियर सिटीजन मी काय घालू असं सुचतच नव्हतं. प्रत्येक वेळेस नेहमी खूप छान छान ड्रेस मिसमॅच करून घालते. तर हा ड्रेस मला खूप खूप आवडतो. मी आधी मॉलमध्ये जाताना घातला होता पण यांना बिलकुलच आवडत नाही. प्रत्येक वेळेस म्हणतात नको. तर मी यावेळेस त्यांचं ऐकलंच नाही आणि घालून निघाले. खरंच चांगला दिसत नाही एवढा पण जाऊ दे चल घातला. आणि इथे आता आम्ही स्टार्ट केला आहे. खूप मोठा पार्क आहे. प्रत्येक वेळेस मी सांगत आले आहे की खरंच आपण एन्जॉय करायलाच हवं सर्व दिवस. कारण कधी कोणता दिवस येणार असं आपल्याला तर माहिती. इथे मुलांसाठी खूप छान छान असं युनिक बनवलं आहे. खेळण्यासाठी लाकडी म्हणजे वस्तूंचा वापर केला आहे. याला म्हणतात ट्री हाऊस. आहे चला आपण नेक्स्ट टाइम बघूया दुसरे. हे बघा इकडे काहीतरी आहे. आपण नंतर जाऊया. फाउंटन पण आहे पुढे. चला आपण बघूया. खूप मस्त वाटतं असं मस्त शांत वगैरे आणि म्युझिक पण चालू आहे. इथे बघा इकडे आता आलो होतो आम्ही. इकडे खूप छान आहे. चला आपण एक्सप्लोर करूया. चला हां तिकडनं निघ आता तिकडनं निघ. अरे बापरे असं कसं इकडून कसं काय आला तू? रोजेशनो कशी ट्रिक आहे? बस ना बस. चालव चालव जम्प जम्प त्याच्यावर पुढे दे पाय. हा व्हेरी गुड. हे बघा झोका मी बसू शकतो ना? एक सुद्धा माझ्या याचा ना. चला हे जाणार आहेत स्विमिंगला. तर कसं वाटतंय? हो कसं वाटतं? बंद केलं त्याला वाटलं बंदच केलंय म्हणून होता. आता बघू स्टार्ट. त्याच्यावर पाय नाही द्यायचा. ये ना पेक्षा जास्त मीच एक्साइटेड होत होते. मला पण असं वाटतं पाण्यात भिजावं वगैरे पण काय मिळतच नाहीये मला. मी असं वाटत होतं की मोठा पार्क आहे तर काय मोठ्या माणसांसाठी देखील असतील जो की पण एक सुद्धा नाही मिळाला मला. आणि त्यानंतर यांनी खूप एन्जॉय केलं. डुग्गू आला. डुग्गू काय गेला एकदा आणि नंतर म्हणतो नाही मम्मी मला भीती वाटते. नाही मम्मी. तर व्हिडिओच बनला नव्हता. आय थिंक मी व्हिडिओ शूट करायला घेतला होता पण चालूच नव्हता. एन्जॉय करतो बाहेरूनच खेळतो. म्हणते मम्मी इकडे पण पाणी थोडं थोडं पडतंय ना. मी इथूनच खेळतो इथूनच मज्जा करतो. चालू आहे त्याची मस्त मज्जा बाहेरून आणि खूप एन्जॉय करत होते ती लोक. मला पण असं वाटत होतं मी पण जाऊ दे आता काय नंतर कुठे असलं तर बघूयात. दादा खेळतो ना. मी कधी गेलीच नाही पण खूप घाण म्हणजे त्याच्यात
पाण्यामध्ये काय तुटली रोचेशनूची चप्पल. तर छान नाहीये. गेलेत आता रोचेशनूला ह्यांना म्हणजे चेंज करायला आणि आज ते बसले आहे. इकडे बघा आवाज येतोच असेल तुम्हाला. खूप छान आहे मस्त असं नॉर्मल सीट बघा. आणि हे मी अफगाणिस्तानचा ड्रेस घातला आहे. आता ही लोक कधी येतात काय माहिती. किती वेळ थांबली होती पण आता येतील तेव्हा मग आम्ही दुसरीकडे जाऊ. आलेच ते आले आहेत आणि ते कसं मस्त असं थंड थंड वाटतंय. नंतर आता खूप दिवस झालं डुग्गू रोचेशनू नुसते बोलत होते. फायनली आता आलो. त्यांना मज्जा आली पण डुग्गू काय खेळलाच नाही. त्यांनी घेऊन आलेत आणि यांना ना किती जरी खेळलं तरी त्यांना कमीच पडतं. आता बघा आल्या तिकडे घुसला आहे तो डुग्गू रोचेशनू. आणि त्यानंतर आता तो त्याला माहितीच नाही पप्पांना पण मी कुठे आहे म्हणून. तर ते शोधतील कदाचित तिकडे आहे म्हणून. कारण मोबाईल आय थिंक त्यांच्याकडे आहे. बघतीलच त्यांना माहिती आहे मी कुठे बसणार आहे म्हणून. तर तुम्हाला माझे व्हिडिओज आवडत असतील तर मला नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. हे मला शोधत आहे तिकडे बघा तुम्हाला दाखवायचं. याचं काय बाबा ह्यांना मजाच मजा आहे. कुठे जरी गेले तरी पप्पा एवढे छान मिळाले. हे काय डुग्गू आला चडी घालून. हे आले मला शोधत. दिसलंय का मी? हो मला वाटलं तुम्हाला दिसते की नाही काय माहित. बघतेच म्हटलं आता दिसते की नाही म्हटलं. हा मग तेच तर म्हटलं. हा हो का. हाँ ये अरे वरती नाही चढत. जा बाबू जा. डुग्गू पळू नको. जा फास्ट मस्त. इथे डुग्गू गेला नाही कारण हे 6 ते 14 वर्षापर्यंतच होतं आणि रोचेशनूला आवडतं तो गेला होता. तर छान मजा केली. त्यानंतर तो तिकडे पण चढला. तो काहीतरी ब्रिज काहीतरी म्हणत होता. आपल्याला एवढं माहिती नाही. खरंच मला माहिती नाही जास्त नावं वगैरे. पण तो म्हणतो आणि मला आवडलं की रोचेशनूला येतं म्हणून. पण मला नवल केव्हा वाटलं माहिती आहे का. ते पुढे तुम्ही व्हिडिओ बघणार ना त्याच्यानंतर तुम्हाला कदाचित वाटेल देखील. आणि रोचेशनू असं घसरगुंडीसारखा आला तिथून आणि खूप मस्त वाटलं मला की रोचेशनूला येत असं वरती चढायला घाबरत नाही. मग मला पण घसरगुंडी खेळूशी वाटत होती पण मला काय मिळतच नव्हती. म्हणून मी म्हटलं मी पण जाते रोचेशनूसारखं बर्र. मग मी पण आली आणि हे म्हटले झाली का बाई तसल्ली. म्हटलं हो बाबा थोडंसं तरी खेळ असं मला वाटलं की मी खेळून आले. आणि त्यानंतर डुग्गू देखील गेला आहे आणि डुग्गू गेला आणि इकडे आपल्याला जायचं आहे थोड्या वेळाने. आणि डुग्गू असं पूर्ण गेल्यानंतर एवढी खुश झाले की म्हटलं बघा माझी मुलं किती हुशार आहेत आणि स्ट्रॉंग आहेत की जातात. आणि इथे बघा किती छान असं नेचर आहे. चढण्यासाठी आहे याच्यामध्ये आपल्याला जायचं आहे. हे बघा झोके वगैरे ते छान आहे बघा. हे चढायचं हे ह्याला मेज बोलतात. जा 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 ये.